शिकू कुठेही शकता, पण प्रॅक्टिस शिवाय कुठेही पोहोचणार नाही. तुमची मेकअपची स्किल तेवढी चांगली नसली तरी चालतं, पण स्किन प्रेप आणि स्किन केअर चांगला असायला पाहिजे, सो तुमची स्किन नॅचरल दिसते. सगळ्यात पहिले तोंडावरून केस मागे घ्यायचे. ग्रे लेन्सेस आहेत, फ्रेश लुकचे आहेत. मी नार्सचं फाउंडेशन वापरतेय. काहीच्या काही महाग आहे, तुम्ही लिटरली कुठलंही फाउंडेशन वापरू शकता. कोथिंबीरीच्या ऐवजी पार्सली आलाय घरी. ताई माझ्या एकदम कन्फ्युज झाल्या, हे काय आहे. फाउंडेशन डार्क असलं आणि ते तुम्हाला लाईट करायचं असलं तर हे वापरायचं. त्यात एक छोटूसा ड्रॉप वापरलाय. शेड मॅच एकदम भारीच झालाय आज. मी काही खूप कन्सील नाही करत, म्हणजे मला असे थोडेसे पिंपल्स किंवा काही थोडंफार असलं ना विसरून जायचं. गाणं काही ना काहीतरी थोडेसे फ्लॉज असतात चेहऱ्यावरती, असं नाही की एकदम छान सरोशन चेहरा पाहिजे आपल्याला. मी खरं तर कन्सील पण कधी कधी नाही करत. जी थोडी डेप्थ असते डोळ्याच्या इकडे, इट ऍड्स कॅरेक्टर टू युअर फेस. हा एल्फचा एक अमेझिंग ब्रॉन्झर आहे आणि इतकं लाईट ब्रॉन्झिंग कॉन्टोरिंग होतं. खूप पिगमेंटेड नाही आहे, त्यामुळे चुकलं वगैरे तर मळकट चेहरा दिसतोय वगैरे असं नाही होणार. इनसाइट कंपनीचा क्रीम ब्लश आहे, जो कधी बसलाय माझ्याकडे. हा काहीतरी एक 80 रुपयाला वगैरे होता. एवढ्याशा ह्याच्यात कसं काय चांगलं काही मिळू शकतं, पण हा जेन्युअनली चांगला आहे. हीट ब्लेंड केला तर चांगला दिसतो. जास्ती झालं ना नाकावर. हलके हलके आयब्रोज. चल, मला एक मेकअप लुक फक्त मास्टर करायचा. इंडियन स्किन टोन्सला ब्राऊन आय शॅडो जो काही बाप दिसतो. एक एल्फचं पॅलेट आहे, मॅट आहे. मी नेहमी माझी क्रीज थोडी डार्क ब्राऊननी डिफाईन करते. लाईट कलरनी इकडे घेतलंय. ब्लेंडिंग इज की. पीएसीची ब्राऊन पेन्सिल फटाफट वाळते, त्यामुळे मी एका हातात ब्रश तयार ठेवते आणि एका हाताने सुरू करते लायनर. कुठलाही मस्कारा. डन. खूपच सिम्पल आहे हा सगळा लुक. फक्त एकच आहे की मेकअप, हेअर ह्या सगळ्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते. मी आता 9 वर्ष करिअरमध्ये रोज हेअर अँड मेकअप करते स्वतःचा, त्यामुळे तो आता थोडाफार जमायलाच लागलाय. फुल लुकसाठी पुढची रील नक्की बघा, फॉलो करा आणि प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कुठल्या टाईपचा कॉन्टेंट बघायला आवडेल मराठीत. झाला.